लका आज तर लय मोठी चूक करून बसलोय. त्याच्यामुळे आता ठरवलंय असं शानपणा परत कधीच करणार नाही. आणि काय सांगू मित्रांनो, त्याच्या नादात माझ्या हाताला पण लागलं. तर आजचा विषय एकदमच कडकता पडकता आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळं सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, सातारचा कंदी पेढा खायचा आणि व्लॉगर व्हायचा, दुनिया गोल आपला विषयच खोल. तर आजचा विषय कडकता पडकता यासाठी आहे कारण तुम्हाला तर माहितीच आहे, लाकडाची राख म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर, सोप्या भाषेत सांगायचं तर सेंद्रिय खत. तर झालंय असं की चुलीच्या राखाने एक पोतं भरलं. तेव्हा आजी दादाला मला म्हणली की तुम्ही दोघं जाऊन तेवढं वावरात टाकून या. पण मला लय खाज, मी म्हणलं मी एकटाच टाकायचा. पण मला कुठं माहिती होतं की तिथं गेल्यावर असं काय होईल. आणि आता थोड्याच दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे रस्त्याची पार लेवल निघून गेली. तिथनं गाडी नेली की पार खुळखुळच होतोय गाडीचा. आणि तिथनं जरा वेळेस पुढे येऊन बघतोय तर कोणीतरी आपली फोर व्हीलर घेऊन आली. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की एवढा खराब रस्ता आहे तरी फोर व्हीलर कशाला आहे. माझी स्कूटी एवढी जुनी आहे तरी पण मी एवढा विचार करतो आणि इथं नवीन गाडी. तेवढं झालं की मग वावरात पोहोचलो एकदा. मग पोतं खांद्यावर घेतल्यानं वावरात निघाल आणि मला परत माघारी लवकर घरी जायचं होतं, त्याच्यामुळे माझी चाललेली गडबड. आणि या गडबडीच्या नादात मी कसं तरी पोतं खाली ठेवलं. तेव्हा ते पोतं ठेवताना माझ्या हाताला काटे लागले. आता माझं नशीब चांगलं होतं की ते मोडला नाही एक पण काटा. आणि पुढे जाऊन माझ्याकडून अशी चूक होणार होती मला कुठं माहित होतं. त्याच्यामुळे तो एक डोक्याला होता. मग एकदाच पोतं वावरात आणून टाकलं आणि पसरायला सुरुवात केली. ते खत सगळीकडे पसरताना माझ्या अंगातला किडा वळवळ करायला लागला. मध्ये मी जोरात उधळायला लागलो सगळं. खरं सांगायचं तर मला लय मजा येत होती. पण मित्रांनो तुम्हाला काय सांगू, मी ही वेळ कधी विसरणारच नाही. तर झालं असं की ती राख उधळताना हवा फिरली आणि माझी चांगली जिरली. मित्र पार राखनं भरलो. आणि तुम्हाला खरं सांगतो, मला लहानपणापासून धुळीची अलर्जी, त्याच्यामुळे म्हणलं आता वाटुळ झालं. जत्रत निबार आईस्क्रीम खाऊन सर्दी झाली, ती कुठे आता रिकवर झाली. पण या धुळीमुळे झालेली सर्दी लवकर हटणार नाही मला माहिती होतं. तेव्हा असं वाटलं की दादाला आणलं असतं तर बरं झालं असतं, सगळं काम त्यानंच केलं असतं. म्हणून तो तुम्हाला म्हणलं होतं आज मी लय मोठी चूक केली. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक सुंदर कमेंट करा व्हिडिओच्या खाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलंच की असे कडक ते फडक ते व्लॉग बघायचे असतील तर आताच आपल्या पेजला फॉलो करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.